पण बहीण भावाचं प्रेम असतंच म्हणून तर आता योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता? वा खुश झाल्या बहिणी. आता नोकरदाराच्या बायकाला पेटले ते आता सरकार त्यांना नाहीत ना दिलं. त्यांचा विलय 1,500 जीव गुतला या. बरं झालं कशी का होईना गरीबाची आता दिवाळी होईल. फक्त कायम ठेवावं. लाडकी बहीण लाडका हे योजनाच फक्त लाडकी बहीण आहे. बहीण तरी कुठं आता लाडकी राहिली तेव्हा. बहीण भावा दावा लावती जमिनीसाठी म्हणले ती तरी कशाची लाडकी भावा. लाडकी बहीण योजना. दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू ये घरी. त्याला वाटतंय आपल्या तेवढंच प्यायला फिला होत्या जरा 1,500 रुपये. पण त्याला 1.5 कुठं महिन्याला पुरत असतात का? त्याला दिवसाला 4-5 लागते ते प्यायला. पण तेवढंच आपलं आधार थोडाफार सरकारचा. लाडकी बहीण लाडका भाऊ योजना बी आणि काय योजनेचं नाव फक्त लाडकी ठेवू नका तर बहिणीवर भावाचं आणि भावावर बहिणीचं नितांत प्रेम असावं ठेवा. बहीण भावाचे प्रेम टिकवा. 2 दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे. बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या. बहीण भावाचं प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे. आणि बहिणीचं नातं बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. मोठी बहीण खऱ्या अर्थानं आईच असते. आई गेल्याच्या नंतर आईचं प्रेम जर कोण देत असेल ती फक्त आपली बहीण असते मायबाप. त्याच्यामुळं बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा. ज्ञानोबरायांच्या प्रेमासाठी बहिणीनं ताटीचा दरवाजा वाजवावा. दादा तुम्ही बाहेर या. आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबराया ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आहे. आणि बहीण भावाचं नातं असं आहे. सगळ्यात जास्त भांडणं जर कोणत्या नात्यात होत असतील बालपणी ते बहीण भावाच्या नात्यात. आणि सगळ्यात जास्त प्रेम जर कोणत्या नात्यात असेल ते बहीण भावाचं प्रेम. तेच नातं मायबाप. किती भांडणं असेल छोट्या छोट्या गोष्टी. रिमोटवरनं भांडणं, चॉकलेटवरनं भांडणं, वहीनं भांडणं, कपड्यावरनं भांडणं, जेवणावरनं भांडणं, तांब्या कोणत्या घ्यायच्या त्याच्यावरनं भांडणे. टॉम अँड जेरी माहिती का? हा टॉम अँड जेरीची जशी भांडणं आहेत का तशी बहीण भावाची लहानपणी भांडणं असतात. पण त्या भांडणात सुद्धा प्रेम आहे मायबाप. आणि जिथं प्रेम आहे तिथंच भांडणं होतात. एखादा जर व्यक्ती म्हणत असेल माझं तो जेव्हा प्रेम आहे आणि जर भांडणच होत नसतील तर समजायचं हे लबाड आहे. असं नाही. प्रेम आहे म्हणजे भांडणं होणार. तसं बहीण भावाचं हे नातं आहे प्रेम आहे म्हणूनच त्यांच्यात भांडणं आहेत. विठ्ठल किती छोटी बहीण असू द्या आणि दुकानात जर गेली बाबाने जर एखादी कॅडबरी घेतली तर ती म्हणते पप्पा माझ्या दादाला एक घ्या ना. किती कळवळ आहे. किती बहिणीचं प्रेम आहे. आणि एक वाक्य सांग. बहीण आयुष्यभर भावाच्या प्रेमासाठी झिजत राहते मायबाप. एखाद्या बहिणीला जर सासरवाडीमध्ये जर त्रास होत असेल तर भावाची इज्जत राखायची. कधी ती बोलून दाखवत नाही. सगळे संकट सगळ्या दुःखाचा सामना स्वतः करते. पण भावाची इज्जत भावाचा दरारा समाजात असतो तो त्याला घालवायचा नसतो. आणि भावाच्या प्रेमासाठी स्वतःचं मन मारून जगते ती बहीण असते मायबाप. त्या बहिणीवर निस्वार्थ प्रेम करा. ही भावाची सुद्धा जबाबदारी. रक्षाबंधन काय हे भाऊ बहिणीला वचन देतो की कोणत्याही संकटामध्ये मी तुझं रक्षण करेल. आणि मग ते प्रतीक म्हणून राखी बांधायची. हे खरं रक्षाबंधन आहे. आणि हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. सध्या पैशामध्ये नाती वाटले जावं लागती. पैशाला पहिलं महत्त्व आलं आणि बहीण भावाचं नातं हे दुय्यम स्थानावर गेलं. असं करू नका. खरं रक्षाबंधन जर सफल करायचं असेल तर बहीण भावाचं प्रेम टिकवा. ही आपल्या ज्ञानोबराय तुकोबराय यांचा संदेश. माणसामधलं प्रेम वाढलं पाहिजे. एकमेकाला समजून घेण्याची जाणीव पाहिजे. आणि 2 दिवसावर जर सण असेल आणि आज जर काला असेल तर हे चांगला संकल्प आपल्या जीवनामध्ये करा. ही खरी काळाची गरज आहे. कंसाचं बहिणीवर प्रेम होतं रथाचा सारखं. आकाशवाणी झाली हे जा आठवा तुला बघू दे तोंडात. मला मी जर माती खाल्लीच नाही तर करूच कशाला. एक जणाला मी मला चंद्रबागेत आंघोळ कर ना ते मला पापच केलं ना तर आंघोळ कसं काय करू. मग आम्ही पापी इतका काय पण नेमका आंघोळ्या करणारे. म्हणजे कॉन्फिडन्स लय असतो ओव्हर असतो तेव्हाच नडवतो कधी कधी. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणले मी नाही खाल्ली. कर रे नाही करणार काय संबंध आहे. पण आई म्हणले कर नाही त्याला डर. शेवटी आज करीना. काठी घेतली कानाला धरलं उखळाला बांधलं दे केला अशी माती खाता. दावी याने बांधी माता उखळ वडीत आणलं
2 झाडाच्या मध्ये गुतलं, झाडं पडले, त्याच्यातून विमल अर्जुन दोघांचा उद्धार केला. शेवटी राग आल्या कान पिरळ आग केल्यास नंतर काय दिसला, अनंत ब्रह्मांडे उदरी अरे हा बालक 14 भुवन आणि 21 स्वर्ग भगवंताच्या मुखात पाहिल्याच नंतर आय म्हणल्या, मी तर ह्याला बाळ म्हणते, बाळ नाही तो जगाचा काळ आहे, पण उग नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे म्हणून तो बाळ झाला नाही तर तो काळाचा सुद्धा काळ आहे. विठ्ठल वाड्यातून रस्त्यावर चौकात आले. गोपाळ दिसल्या, गोपाळांना म्हणले जय हरी. हे गोपाळ हे वाळून गेलेले, कृष्ण जरा गुटगुटीत, मोठ्याचं लेकरू जरा नंदबा म्हणजे राजा प्रमुख गोकुळचे, आणि बाकीचे पाहिजे. इकडे या, काय तुमच्या तब्येतीन, काय शरीर संपदा काय ताकद आहे हनुमंत्रांना. याचं त्यांच्याकडे बघितलं कसं मोठ्या रक्त सळसळ करत, असा देव सुद्धा असा ऊर्जावान पाहिजे हो. बजरंग बलीकडे बघितली की कसे छातीन फितीन अशी पॉवरफुल ऊर्जा मिळते माय बाप, ताकद बी तशी. हनुमंत महाबलीन दाढी रावणाची, आणि एवढी ताकद का होती तर अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजने मातेचा दुधाचा थेंब दगडावर पडला तर दगड फुटत होता. आता दूध राहिले का पोरांना आईचं, आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लय अवघड आहे. शरीर संपदा सुद्धा पाहिजे मायबाप. भगवान श्रीकृष्णाने खोड्या का केल्या त्याचं हे मूळ कारण आहे. मथुरा हे त्या काळचं मार्केट आहे, केंद्रबिंदू व्यापाराचं. गोकुळ हे छोटं गाव आहे, पण देवाचं म्हणणे आधी गोकुळातला जे आहे त्यांना खाऊन द्या, मग शिल्लक राहिलेलं तुम्ही नुसतं डिरीच करू नका. हिकडली डिहरी विभागानं म्हणले गोपाळांचे जरा ती वाळून चालले, तुम्ही तिकडले पहिलवान बनवतात. बरं राक्षस ती खाऊन पिऊन दष्टपुष्ट होतात, आपल्याच अत्याचार करतात. मथुरा हे मार्केटचं अजूनही आपला भाजीपाला मुंबईला जातो ना, नाशिक सारख्या सिटीतच जातो ना, मोठ्या ठिकाणी छोट्या गावातून. मग पण हितली उपाशी मारायची तिकडं माल पाठवायचं हे आपल्या सिस्टीममध्ये बसतंय का? त्याच्यामुळे देव म्हणले अगोदर हितल्यांना खाऊन द्या, पण लोक म्हणली तुझं तू बघ, आमचं आम्ही बघतो. कारण चांगल्या योजना एखाद्याच्या गावाला सुद्धा पटत नसते, तर लोक म्हणतात तुझं काहीतरी ह्याच्यात प्लॅनिंग असेल, तुला माल दाबायचा असेल म्हणून तू काहीतरी खुसपाट काढतोय. आमचं गाव असंच राहते, विकास नाही झाला तरी चालेल, पण तुझं आम्ही ऐकणार नाही. तसं गाव म्हणले आमचं आम्ही बघू, पण कृष्ण तुझं प्लॅनिंग आम्हाला मान्य नाही. आणि देव म्हणले माझं मान्य नाही, मग आता मला जे मान्य ते तुम्हाला मान्य करावं लागणार, म्हणून खोड्या केल्या. विठ्ठल खोड्या इतक्यात की त्याच्या शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही. अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. पहाटेपासून खोड्या सुरू होत्या भगवंताच्या. गवळण्याच्या गोठ्यातल्या गायी सोडल्या, गायीच्या जागेवर गाडवं नेऊन बांधली. गवळण आली पहाटे धार काढत कंदील घेऊन. वाघाची डरकाळीन गाढवाची लाच सारखीच. हा खाटकून लाट गवळ्याला जे टाकली, कंदील इकडं तांब्या इकडं, आणि एक गाडा वरडायला लागला की बाकीची वरडायला. ती म्हणले मी कुंभार दादाच्या वाड्यात आधी का काय सगळे गाडवच कसं काय. परत मालकाला बोललो टेंबा घेऊन. तो म्हणला सगळं गाया कुठे गेल्या. आणि तो मला कृष्णाला काय बोलली होती. हा म्हणले त्याला काल म्हणले होते तू माझ्या नादाला लागून दाखव. मग त्याने तर येऊन आत पुरा केला. म्हणले काय त्याला काय बोलायचं. माफी मग म्हणले आय एम व्हेरी सॉरी. मग आय आणून दिले. अशा पहाटेपासून खोड्या सुरू केल्या. रांगोळी काढली, त्याच्यावर जाऊन लघवी केली. म्हाताऱ्या दारात झोपलं होतं, त्याच्या ढिरीवर यारा आपटला. ती उगा दमदार होतं म्हणून टिकलं नाही तर दुसरं जागेवर मी येलं असतं. मरणाच्या खोड्या केल्या. गवळणी वाईट टाकल्या. 10-12 गवळणी एकत्र झाल्या. मोर्चा काढला. यशोदेच्या तुझ्या पोराला नीट सांग, गावातली गायबानी गोळा करते ना आमच्या घरी येऊन खोड्या करते. यशोदा म्हणली चूप, बोट खाली. माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. माझं पोरग कसं आहे तुम्हाला सांगू का? मारा बाळ सगुण
मेघनाचं बाळ आहे माझं. लाइटिंग चोपदार आहे, त्यांनी ह्याला सुद्धा लाइटिंग लावली. मी लय चोपदार बघितले पण असे नाही बा बघितले. चांगले छान चोपदार आहेत, मस्त चोपदार. आनंद हा सुख सोहळा गायनाचे ओढे आपल्या छंदेन मनाच्या आनंदी आवडी दे. आनंद लुटायचा माय बाप काय नाही, लय चापून चुपून वाटोळ होतंय परमार्थ. सगळं असं खेळी मिळी पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मिळेन गदारोळी. यशोदा म्हणली माघारी निघायचं. माझ्या पोराचं वर्णन ऐकलं ना आता कसं तुम्ही आधी घ्याल त्याच्या वाट जाता. ठप आवाज. तुम्ही लपुनियाचा तुम्ही लपुनियाची गोडी तुमची खोटी. आणि तुम्हाला एक सांगते, त्याच्या वाटे जाऊ नका, तेव्हा तुम्हाला सापडणार नाही. हा ईडीला सुद्धा सापडला नाही. ईडी सुद्धा माघारी गेली ते तुम्हाला सापडन का? हा ब्रह्मविधीचा जनिता याला पैसा येईल. हो सगळी सिस्टीम कामाला लागली पण ह्याचं कुठंच पाऊल फसलं नाही. त्याच्यामुळे हा तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही त्याचा नाच सोडून द्या. गवळणीला राग आला आणि गवळण म्हणले किसनिया तुझी लय नाटकं झाली रे म्हणली. तू अख्ख्या गावातल्या सगळ्यांच्या घरी गेला पण तुझ्यात जर दम असेल ना